नागरिकांना आरोग्य योजनांचा आता थेट लाभ घेता येणार आहे। कोणतीही अट न लावता या योजनेचा लाभ त्यांना आता मिळणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक आर्थिक अशी कोणतीही अट आता नसेल आणि त्यामुळे या विविध योजनांचा त्यांना थेट लाभ घेता येणार आहे। आयुष्मान योजनेअंतर्गत सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला। सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे। हो, जर तुमच्या घरांमध्ये कोणी म्हातारे व्यक्ती असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत खुशखबर घेऊन आलेली आहे। कारण की बघा, गेल्या कित्येक वर्षापासून म्हातारे व्यक्ती असेच विचार करत होते की आम्हाला पेन्शन सुरू व्हावी। अखेर आता महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून निधीला आता मंजुरी मिळाली आहे आणि आजच या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून 5 मोठे निर्णय घेण्यात आले। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे। या बैठकीमध्ये केंद्र सरकार पण उपस्थित होते। हो, जर का आता तुमच्या घरांमध्ये आजी असेल, म्हातारी आजोबा असेल, बघा आता या ठिकाणी आजी आजोबा असे 2 व्यक्ती जर असेल तर तुम्हाला आता पेन्शन सुरू होणार। कारण की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून पेन्शन योजना आता सुरू करण्यामध्ये आलेली आहे। बघा, या पेन्शन योजनेचा लाभ नेमकं कोणकोणत्या नागरिकांना मिळणार अगदी एका मिनिटांमध्ये पाहून घ्या। अत्यंत महत्त्वाची बातमी आजची दिलासादायक ठरली आहे। बघा, तर आता आजी आजोबा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे, ज्या आजी आजोबाचं वय 60 वर्षावरील आहे, जे की ज्येष्ठ नागरिक आहे, त्यांच्यासाठी सरकारने आनंदाचे आज 5 मोठे निर्णय आता घेतले आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ऐतिहासिक घोषणा केल्या असून ज्यांचे वय 60 वर्ष पूर्ण झालेले आहे अशांनाच आता पेन्शन योजना सुरू करण्यामध्ये येणार। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, पेन्शन योजना नाही तर आणखी देखील मोठ्या योजना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आले आहे। त्यासोबत तुम्हाला या योजनेचा लाभ कसा मिळेल त्याची सविस्तर माहिती आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा। तर बघा, आजी आजोबांसाठी ही बातमी अत्यंत खुशखबर घेऊन आलेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। तर बघा, जे काय म्हातारे आजी आजोबा आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, यांना वाढत्या आरोग्य विषयक तक्रारी आणि दवाखान्याच्या वाढलेला खर्च लक्षात घेऊन सरकारने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे। वाढत्या वयानुसार शरीराची होणारे झीज आणि त्याच्यामुळे उद्भवणारे आजार लक्षात घेता अनेक ज्येष्ठांना आर्थिक ओढाताणीला समोर जावे लागते। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः प्रस्ताव मंजूर केला असून त्यांच्या काही दिवसात ज्येष्ठांना सन्मानाने जगता यावे यासाठी ही विशेष तरतूद करण्यात आलेली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, यातील पहिला आणि मोठा दिलासादायक निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला तो म्हणजे की बघा, येथून पुढे तुम्हाला साधा ताप, सर्दी किंवा खोकला जरी आला तर बघा, त्यापासून 5 लाख रुपयांचा कोणताही मोठा वैद्यकीय खर्च राज्य सरकार उचलणार आहे। याचा अर्थ असा की आता ज्येष्ठांना उपचारासाठी कोणाकडेही हात पसरवायची गरज पडणार नाही। विशेष म्हणजे बीपी आणि शुगर सारख्या आजारांच्या ज्या महागड्या गोळ्या दरमहा विकत घ्याव्या लागायच्या त्या आता 5 दिवसात सरकारी दवाखान्यात मोफत मिळण्यास सुरुवात होईल। बघा, आधार कार्डावर ज्यांचे वय 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा राज्यातील सुमारे 93 लाखापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना येत्या 15 दिवसात या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेता येईल असे सरकारने अधिकृतरित्या स्पष्ट केलेले आहे। मात्र राज्यातील एकूण ज्येष्ठांपैकी सुमारे 50 लाख लोकांना या लाभापासून मुकावे लागणार आहे। कारण त्यामागे सरकारने काही तांत्रिक अटी आणि एक गुपित ठरवले आहे। या अटीमध्ये बसणाऱ्या लाभार्थ्यांची निवड केली जाणार असून काही जणांना हा लाभ मिळणार नाही याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे। योजना नेमकं कोणती आहे बघा, सविस्तर या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत। योजना कोणत्या आहे, तुम्हाला लाभ कसा घ्यायचा बघा, सरकारच्या माध्यमातून सध्या या ठिकाणी निर्णय जाहीर करण्यामध्ये आले आहे आणि नागरिकांना दिलासादायक बातम्या आता देण्यामध्ये येत आहे। आता महत्त्वाचं म्हणजे पहा, या योजनेतून वगळल्या जाणाऱ्या 50 लाख नागरिकांचे कारणे आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेले इतर मोठे निर्णय जाणून घेणे प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचे आहे। बघा, तुमच्या घरांमध्ये जर एखादी म्हातारी व्यक्ती असेल, आजी आजोबा असेल का तुम्ही स्वतःही आजी आजोबा असताल पहा, तर तुमच्यासाठी मोठे खुशखबर सरकार या ठिकाणी या वर्षी आता देत आहे। कारण निर्णय केवळ आरोग्याचा मर्यादित नसून तो पेन्शनच्या बाबतीत एक मोठी क्रांती घेऊन आला आहे। सरकारने या संदर्भात नवीन नियमावली सध्या जाहीर केली असून जे नागरिक या निकषांमध्ये बसतील त्यांनाच काही दिवसांमध्ये बघा या योजनेचा फायदा घेता येईल। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे। नवीन अपडेट आल्यास सर्वांपर्यंत शेअर केला जाईल, जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही अपडेट पोहोचेल।